संतांच्या संगतीमध्ये. आज हा प्रियव्रत नारदाच्या संगतीत राहतोय. त्यांनी ठरवलं लग्न करायचं. मी सांगितलं ज्याच्या संगतीत राहतो त्याचा नारदांचं लग्न झालं नाही ते म्हणले मी तसंच राहणार. अहो स्वयंभू म्हणू आले म्हणले अरे बाबा आता किती दिवस आश्रमात राहणार, चल घरी. 2 हाताचे 4 हात करू. ते म्हणले जमणार नाही का, मी ज्यांच्या संगतीत राहतोय त्यांच्यामुळे मला कळालंय की संसारात पडणं म्हणजे मायेला आपल्या जवळ करणं आहे. आणि एकदा का मायेत मनुष्य पडला, मायेत गुंतला की त्याला सुटता येत नाही. हे मायाजाळ असं आहे, नेटवर्क. मायाजाळाचं नेटवर्क फार मोठं आहे, ते बांधतच जातं माणसाला. आणि माणूस इतका गुंततो की त्यातून निघायचा सुटकेचा काही करीतो उपाव. जेवढा उपाय करू तेवढा आधी गोवला जातो मनुष्य. कुणामध्ये? मायाजाळामध्ये. म्हणून मी लग्न करणार नाही बाबा. वडील आलेत स्वयंभू म्हणू, अरे बाबा ब्रह्मदेवाने मला प्रजेची निर्मितीसाठी निर्माण केले, तू लग्न करायचं नाही म्हणतो. शेवटी ब्रह्मदेवाला पाचारण केलं. ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवाने महाराज त्या प्रियव्रताला सांगितलं, प्रियव्रता अरे नारदांच्या कडे आज स्वतः नारदांचे वडील ब्रह्मदेव आलेले आहेत. आणि ब्रह्मदेवाला पाहिल्यानंतर नमस्कार केला, स्वतः आसन बसायला दिलं आणि आदरातिथ्य नारदांनी केलं. प्रियव्रत बरोबर होता आणि मग प्रियव्रताकडे पाहून महाराज स्मित हास्य केलं ब्रह्मदेवाने आणि सांगितलं तुमच्या वडिलांची इच्छा आहे तेव्हा तुम्ही संसार स्वीकारा. म्हणजे नाही. अरे कोण म्हटलं ब्रह्मचारी राहिल्यानंतरच माणसाची त्या ठिकाणी माणसाला मोक्ष मिळतो, माणसाचा उद्धार होतो? नाही. संसारात लावून देखील तुम्हाला उद्धार करता येतो. त्यांनी सांगितलं संसारात राहून षड ऋतूंवर विजय मिळवता येतो. महाराज षड ऋतूंवर विजय मिळवता येतो हे संतांनी, प्रत्येक संतांनी महाराज संसार करून दाखवलाय. सगळ्यांना माहिती आहे नाही का? कोणते संत? महाराज ब्रह्मचारी संत आहेत, ज्ञानोबा आहेत, तरी तेही सांगतात काय असोनी संसारी जीवे वेदशास्त्र उभारी बायास. संसारात राहून तुम्हाला परमार्थ करता येतो. सावता महाराज आपल्या पत्नीला सांगताय अगं संसार हा संसारात राहून देखील भगवंताची प्राप्ती करता येते. प्रपंची असोनी परमार्थ साधाव. सावता महाराज आपल्या पत्नीला उपदेश करतात. प्रपंची असोनी परमार्थ साधलाय अनेकांनी. आज तुकोबारायांचं जीवन आहे. संसार ज्ञानोबाराय देखील महाराज, आणि तुम्ही आम्ही ज्याला संसार समजतोय, आता संसाराच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. बायका मुलं घरदार यालाही संसार म्हणतात आणि नरदेहाला येणं यालाही संसार म्हणतात. पण आपण ज्याला संसार समजतो तो संसार नाही, तो प्रपंच आहे. पचू विस्तारने धातू आहे त्यामध्ये, ज्याचा विस्तार होत राहतो. 2चे 4 4चे हात लांब होतात. कळतंय का? तो प्रपंच. आणि जो महाराज जन्माला आल्यानंतर माणसाला लागतो तो संसार आहे. आगाऊ उपजने आणि निमने हे साचची जे का मानने, तो जीवलोक मी म्हणे संसार. जन्माला येणं आणि मरणं याला संसार म्हणतात. पुनरपि जननम नाही का, पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसार, याला संसार म्हणतायत. म्हणून प्रियव्रताला उपदेश करतायत ब्रह्मदेव. अरे षड्रिपूवर विजय मिळवता येतो संसारात राहून, तो संसार कर, तुला संसार बाधणार नाही. ब्रह्मदेवाने आदेश दिला आणि मग प्रियव्रत गृहस्थाश्रम स्वीकारायला तयार झाला आणि पुढे पृथ्वीचं राज्य करू लागला. त्यानंतर विश्वकर्म्याची मुलगी बर्हिष्मती, त्याच्याबरोबर त्याचा विवाह झाला. तिच्यापासून 10 पुत्र त्याला झाले. मोठा मुलगा अग्निंद्र आहे आणि
हा जो अग्निंद्र यज्ञजीव यज्ञबाहू महावीर हिरण्यरेता धृतपृष्ठ सवन मेधातीत विधिहोत्र यज्ञबाहू महावीर आदी आदी कवी आदी 10 मुलं झाली. कुणाला? प्रियव्रताला. बर्हिष्मतीपासून प्रियव्रताची दुसरी पत्नी, तिलाही उत्तम, तामस आणि रैवत नावाचे असे 3 पुत्र झाले. 2 पत्नी आहेत प्रियव्रताला. ते आपल्या आपल्या मनवंतराचे अधिपती झाले. यानंतर महात्मा राजा प्रियव्रताने 11 आर्भूत वर्षेपर्यंत पृथ्वीवर राज शासन केलं. किती? 11 आर्भूत. खरबूद आर्भूत या 1000 लाख कोटी नाही, खरबूद आर्भूत. आर्भूत किती? 11 आर्भूत पर्यंत वर्षापर्यंत त्यांनी पृथ्वीवर शासन केलं. आणि एकदा त्यांनी पाहिलं प्रियव्रताने, भगवान सूर्य सुमेरू पर्वताची प्रदक्षिणा करत असता पृथ्वीचा अर्धाच भाग प्रकाशात राहतोय आणि अर्धा भाग अंधारात राहतोय. तेव्हा त्याला हे आवडले नाही प्रियव्रताला. आणि मग तेव्हा त्या भगवंताच्या उपासनेमुळे अलौकिक प्रभावशाली अशा त्याने मी रात्रीचा सुद्धा दिवस करील अशी त्याने प्रतिज्ञा केली. कुणी? रात्रीचा दिवस आपण प्रतिज्ञा करतो पण प्रतिज्ञा सफल होत नाही, तर त्याची झाली. ऐका, असे ठरवून त्याने सूर्याप्रमाणे वेगवान तेजस्वी रथात बसून दुसरा जणू सूर्यच अशा रीतीने सूर्याच्या पाठोपाठ पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा रथात बसून केल्या. इतका वेगवान रथ होता. आणि जेव्हा त्याच्या रथाच्या त्या चाकाच्या महाराज चाकाचा प्रभाव एवढा जड होता की त्यातून महाराज खड्डे पडले. इतके खड्डे पडले, असं सांगतात 7 खड्डे पडले. ते 7 समुद्र तयार झाले. अनेकदा तुम्ही कथा आली असेल की समुद्र नेमकं कधी निर्माण झाला, तर इथे निर्माण झाला. 7 खड्डे आणि त्यात 7 समुद्र तयार झाले आणि त्यापासून 7 द्वीप तयार झाली. क्रमशः जंबू, प्लक्ष, शाल्मली, कृश, शाप आणि पुष्कर अशी ही 7 जंबू अर्थात 7 द्वीपे तयार झाली. आणि आपल्या अनुकूल असलेले आपले 7 पुत्र यांना महाराज 10 पुत्रापैकी 7 पुत्रांना त्यांनी काय केलं? ते 7 द्वीपाचं आधिपत्य केलं. पुढे त्याने आपली कन्या एक 10 मुलानंतर एक मुलगी झाली प्रियव्रताला. तिचं नाव होतं ऊर्जस्वती. हिचा विवाह शुक्राचार्यांशी केला. शुक्राचार्य दैत्यांचे गुरु. आणि पुढे तिच्यापासून शुक्रकन्या देवयानीचा जन्म झाला. ऐका, हे जे काही आपला इतिहास आहे ना, आपल्या ज्या काही परंपरा आहेत, यातून आपला इतिहास आपल्याला कळतो. दैत्यगुरु शुक्राचार्य यांना आपली मुलगी दिली ऊर्जस्वती नावाची. देवयानीचा त्यांच्या दोघातून महाराज जन्म झाला. पुढे एक दिवस नारदांची भेट झाली आणि वैराग्य निर्माण झालं. आणि पुन्हा त्याने महाराज राज्याचा त्याग केला. अग्निंद्राला राजा केला. मोठा मुलगा जम्बूद्वीपाचं राज्य त्याला दिलं आणि तो अग्निंद्राचा राज्य करू लागला. पुढे पिता प्रियव्रत तपश्चर्येसाठी निघून गेल्यानंतर राजा अग्निंद्र त्याच्या आज्ञेचं पालन करीत जम्बूद्वीपाचं आपल्या पुत्राप्रमाणे प्रजेचं पालन करू लागला. पुढे एकदा पितृलोकाच्या इच्छेने पुत्रप्राप्तीसाठी मूलबाळ होत नव्हतं म्हणून तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात गेला. तिथे ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून एक अप्सरा तिथे आले. तिचं नाव होतं पूर्वचित्ती. त्या पूर्वचित्ती अप्सरेपासून महाराज पुढे त्याला त्या अग्निंद्राला महाराज तिच्यापासून मुलं झालीत. नाभी, किंपुरुष, हरिवर्ष आदी आदी महाराज 9 मुलं झाली. आणि ही 9 मुलं झाल्यानंतर त्या मुलांना तसंच ठेवून महालात ठेवून ती पूर्वचिती नावाची अप्सरा निघून गेली स्वर्गामध्ये. आणि आता हा एकटाच राहिलाय. कोण? अग्निंद्र. आणि त्या अप्सरेच्या विरहामध्ये त्याने देह ठेवला असं म्हणतात. पुढे तो मेला. पुढे नाभी राजा झाला. नाभी राजाचं महाराज ती राहिलेले जे 9 मुलं होते, मेरू पर्वताच्या मुली आहेत, त्या 9 मुलीबरोबर या 9 जणांचा विवाह झाला. पुढे नाभी राजाने भार्या मेरुदेवीसह पुत्र कामनेने एकाग्रतापूर्वक भगवान यज्ञपुरुषाचे पूजन केले. आणि मग पुढे ऋत्विजांनी देखील भगवंताला आराधना केली आणि प्रतिज्ञा केली, प्रभू आमच्या राजाला तुमच्या समान मुलगा व्हावा. ब्राह्मणाने प्रार्थना केली. आणि मग नाभी राजाच्या समोर भगवंत प्रकट आहेत. आणि नाभी राजाच्या समोर ऋत्विजांनी जेव्हा हा वर मागितला, भगवंतांनी सांगितलं म्हणजे माझ्यासारखा मीच आहे, मीच अवताराला येईल यांच्या पोटी. आणि स्वतः भगवानच महाराज भगवान विष्णूच
या ठिकाणी ऋषभ नावाने या दोघांच्या या दाम्पत्याच्या पोटी अवताराला आले. बोलिये ऋषभदेव भगवान की. नाभी राजा आणि मेरुदेवीच्या पोटी ऋषभदेव जन्माला आले, अवताराला आले. ऋषभ म्हणजे कोण? श्रेष्ठ, श्रेष्ठला. आणि पुढे असं सांगतात एक दिवस देवराज इंद्राने ईर्षेमुळे त्याच्या राज्यात पाऊस पडला नाही. कुणाच्या? ऋषभदेवाच्या. तेव्हा स्वतःच्याच सामर्थ्याने त्या ऋषभदेवाने पाऊस पाडला, इंद्राचा गर्व हरण केला. आणि पुढे नाभी राजाने आपला मोठा मुलगा अर्थात नाभी राजा यांनी आपला मोठा मुलगा ऋषभदेवाला राज्य सोपवून तो महाराज पत्नी मेरुदेवीसह बद्रिकाश्रमाला निघून गेले. पुढे नारायणाची आराधना करीत त्यांनी देखील योग्य वेळी भगवंताच्या स्वरूपात आपला देह विलीन केला आणि आता हा राजा झाला. महायोगी महाराज हा ऋषभदेव. आणि ऋषभदेवाचा विवाह इंद्राची मुलगी जयंती बरोबर झाला. यांना महाराज 100 मुलं झाली. पूर्वीच्या काळी हम दो हमारे दो हा कायदा, या हम दो हमारे दो याच्या अगोदर कायदा होता काय? लाल त्रिकोण कुटुंबाची खून, नाही का? ते तमाशावाले बोलायचे म्हणजे त्याच्यातून प्रचार करायचे. मी नव्हतो तेव्हा, मी कधी ऐकलं नाही, पण ते 3च असावे अपत्य, त्याच्या पुढे अपत्य नसावे असं या 2च्या अगोदर होतं. आता हम दो हमारे दो आता एकच आहे. कळतंय का? पुढे आता राम जाणे. का बोलतोय माहिती का? मी कायदा आपल्याला आहे, कायदा या करता आहे एकच बरोबर आहे. बरोबर का माहिती का? आता जमिनी पण कमी कमी झाल्या ना. जर पहिल्यासारखे 10 100 झाल्यावर भीकच माग नाही. कळतंय का? जमिनीच नाही म्हणल्यावर भीकच मागण्याचे पर्याय काय? नाहीतर भंगार पथार झाले, नाही का? त्यांना तोच पर्याय. कुणाला? ज्यांना जास्त मुलं होतात त्यांना तोच पर्याय. कुल्फ्या आणि इडलीशिवाय पर्याय. तेव्हा हम दो हमारे दो, नाही का? हा कायदा. 100 मुलं झाली ऋषभदेवांना. मोठा मुलगा भरत राजा झाला. अहो या भरतामुळेच हा एवढा गुणवान होता की आतापर्यंत त्या राज्याचं नाव होतं अजनाभ वर्ष. अजनाभ वर्ष आतापर्यंत बोललं जायचं ऋषभदेवापर्यंत. आता भरत जन्माला आला ना, आता भारतवर्ष नाव ठेवण्यात आलं. ऐका, पुढे आपल्या मुलांना महाराज त्यांनी उपदेश केला. नाहम देहो देहभाजा नरलोके कष्टान काम न रहते विभुंजया तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वं शुद्धेद्यदस्मात् ब्रह्म सौख्यत्वनंतम. ऋषभदेव म्हणाले, पुत्रांनो ऐका, अरे हे शरीर मर्त्य लोकात दुःखमय विषय भोग प्राप्त करण्यासाठी नाही रे. मग नरदेह भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलाय. या नरदेहाने मनुष्य जन्माचं सार्थ करून घ्या. मुलाला उपदेश करतायत, अनेक श्लोकामध्ये उपदेश केलाय. पुढे महाराज असं सांगतात की त्यांनी पुढे आपल्या मुलाला, मोठ्या मुलगा भरताला राज्य दिलं आणि स्वतः अजगर वृत्ती धारण केली. अजगर म्हणजे काय माहिती का? अजगर कधी जागचा हलत नाही. तुम्ही पाहिलं असेल, तो जागचा हलत नाही. त्याच्याजवळ येणाऱ्या शिकारीला सोडत नाही. कोण? अजगर. अजगर करे ना चाकरी, पंछी करे ना काम, दास मनुका यह कळ गहे सबका दाता राम. पक्षी कधी कुणाच्या घरी पाणी भरताना पाहिले का? पंछी करे ना काम, दास मनुका यह कळ गहे सबका दाता राम. अजगर वृत्ती धारण केली. पडेल तिथं जे मिळेल ते खायचं. अहो ते जागेवरच महाराज त्यांना जागेवर पडून असताना पक्षी तोंडामध्ये काही पदार्थ खायचे घेऊन यायचे आणि त्यांच्याजवळ टाकायचे. जागेवरच विष्ठा. पण त्यांच्या विष्ठेचा दुर्गंध येत नव्हता, सुगंध यायचा. असं सांगतात देव लोकांना देखील घाम येतो आणि आपल्याला देखील घाम येतो, पण आपल्या घामाचा दुर्गंध येतो. देव लोकांच्या घामाचा दुर्गंध येत नाही, सुगंध येतो. कळतंय का? आज अजगर वृत्ती धारण केली आणि पुढे आपल्या राज्याचा त्याग केला. कुठे गेली ऐका, भागवतामध्ये वर्णन येतं. या ऋषभदेवाने महाराज पुढे कोकण प्रदेश, व्यंकटाचल प्रदेश, कुटक इत्यादी दक्षिण कर्नाटक देशामध्ये गेले आणि तोंडामध्ये दगड ठेवला. बोलायचं नाही, तोंडामध्ये दगड ठेवलेला आहे आणि विखुरलेले केस वेड्याप्रमाणे दिगंबर अवस्थेत असणारे, अंगावर कपडा नाही अशा अवस्थेत असणारे कुटकाचलाच्या त्या वनामध्ये फिरू लागले. आणि त्याच वेळी
जोराची सोसाट्याचा वारा सुटला, झंझावाताने एकमेकावर घासलेल्या वेळूमध्ये प्रचंड वनमा भडकला आणि त्याने साऱ्या वनाला ऋषभदेवासह भस्मसात केले. ऋषभदेवाचं शरीर शांत झालं. आता पुढे मोठा मुलगा भरत राजा झाला. त्या भरताचं राज्याचं वर्णन येतं महाराज. माझी अर्थात ज्ञानोबरायांची आवडती आई, तिचं नाव आई मदालसा, ती भरताचं राज्याचं वर्णन करते. 18 भार वनस्पती फुले फळे उळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी. सगळं होतं कुणाच्या राज्यात? भरताच्या राज्यात. म्हणून बोललं जातं या भारतामध्ये पूर्वी सोन्याचा धूर निघत होता. हे इंग्रज आले आणि इंग्रजाने महाराज ते सोनं नेलं. नाहीतर अगोदर जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते हरि राम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, राधा एक बाला. यहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ
डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। आपली ही धरती अशी आहे। ये धरती है जा ऋषि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, राधा एक एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। या भरत राजामुळे आपल्या भारताला नाव पडलं भारत देश। आज या भरत राजाचा मोठं झाल्यानंतर, अर्थात भरत राजा मोठा झाल्यानंतर विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी भरत राजाचा विवाह झाला। भरताने 1 करोड वर्ष राज्य केलं, अनेक यज्ञयाग केले, भगवंताचं चिंतन करत चित्त शुद्ध झालं। दिवसेंदिवस भगवान वासुदेवाच्या ठिकाणी प्रीती वाढत गेली, त्यामुळे संपत्ती आणि जेवढी काही संपत्ती होती आपल्या पुत्रांना वाटून दिली आणि स्वतः महाराज सर्व संपत्ती आपल्या मुलांना वाटून देऊन राजमहालातून तो निघून जातोय। फुलं आश्रमामध्ये त्याने महाराज हरिहर नावाचं क्षेत्र आहे, तिथे एक आश्रम बांधला। क्षेत्राचं नाव काय आहे? नेपाळमध्ये हे क्षेत्र आहे हरिहर क्षेत्र। तिथे गंडकी नदी आहे, त्या गंडकी नदीच्या किनारी त्याने सुंदर आश्रम बांधला, पुलह आश्रम। त्या आश्रमामध्ये तो राहू लागला। दररोज गंडकीमध्ये स्नान करावं, स्नान केल्यानंतर आपल्या आश्रमात यावं आणि ध्यानाला बसावं। हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल। दिवसेंदिवस भगवंताची आराधना करत एक दिवस नेमका असा आला, असं सांगतात, एकदा भरत गंडकी नदीमध्ये स्नान करून नित्य नैमित्तिक कर्मे आटोपून प्रणवाचा जप करीत 3 मुहूर्तपर्यंत नदीकाठी बसून राहिला होता। पूर्वीच्या काळी लोक स्नान करायचे गंगेमध्ये आणि स्नान करतेवेळी सूर्याला अर्घ्य देत। ओम मित्राय नमः। आपली संस्कृती फार दैदिप्यमान आहे। भारतामध्ये संपत्ती इतर देशापेक्षा कमी असेल, पण संस्कृतीने महान असलेला देश कोणता असेल या जगामध्ये? त्याचं नाव आहे भारत। संस्कृती प्रधान देश, संस्काराने महाराज संपन्न असलेला देश भारत देश। इथे ऋषीमुनीची परंपरा आहे। आज स्वतः भरताने महाराज स्नान झालंय आणि सूर्याला अर्घ्य द्यायला आरंभ केलाय आणि अर्घ्य देत असताना महाराज सूर्याला अर्घ्य देतोय। ऐका परंपरा आपली काय आहे। सूर्याला अर्घ्य देत असताना त्याने जप आरंभ केलाय। ओम सूर्याय नमः। सूर्यदेवाला अर्घ्य देत आहेत। ओम भानवे नमः। विचार कर आपली संस्कृती किती सुंदर असेल। अग्नेनय सुपताराय अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् योध्यस्मज्जुहुरानमेनो भूयिष्ठां तेन मुक्तिं विधेम। ओम भास्कराय नमः। आणि अर्घ्य द्यावं। नित्य नैमित्तिक कर्म आटोपलंय आणि प्रणवाचा जप करीत 3 मुहूर्तापर्यंत नदीकाठी बसून राहिलेला आहे भरत राजा। इतक्यात सकाळची वेळ तहानेने व्याकुळ झालेली एक गर्भस्थ हरीण तिथे पाणी पिण्यासाठी आली आणि नेमकं पाणी पित होती। इतक्यात तिच्या कानावर सिंहाची आरोळी आली, डरकाळी सिंहाची आरोळी, सिंहाची डरकाळी कानावर पडली आणि मग महाराज घाबरली।
हरिण भित्रा पशु आहे, घाबरले आहे. आणि मग त्याच वेळी नदी पात्राच्या अलीकडून पलीकडे उडी मारण्याचा प्रयत्न केला. उडी गेली पलीकडं, पण पोटात असलेला गर्भ तिथेच पाण्यात पडला. तो वाहत वाहत खाली चाललेला आहे. नदीकाठी बसलेला भरत ते दृश्य पाहतोय. त्याच वेळी महाराज भरतांनी पाण्यामध्ये प्रवेश केला आणि त्या हरणाच्या पाडसाला पाण्यातून बाहेर काढलं. पाण्यातून बाहेर काढलं आणि पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्या आपल्या हाताने महाराज त्याचा अभिषेक केला, म्हणजे त्याला स्वच्छ धुतलं, आश्रमात आणलं आणि आश्रमात आता नित्याप्रमाणे तो ध्यानाला बसला. आपणही थोडं ध्यान करू नाही का? हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी केशव माधव हरी बोल हरी बोल हरी हरी बोल केशव माधव हरी बोल हरी बोल
एकदा सर्वांकरता टाळ्या वाजवा यांना. सुंदर महाराज, हा भजनाचा देखील आनंद घेता आला पाहिजे. आणि गुरुजी सगळ्याला आनंद घ्यायला लावतात बरं. सगळ्यांना उठवलं. मग गावातले सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, कोणी असतील, सगळ्यांना उठवलं. उठा, नाही का? हरी बोल हरी बोल हरी हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल. हरी बोल. नित्याप्रमाणे भजन आरंभ केलं भरताने. आज नेमकं पाडस आणलेलं आहे आश्रमामध्ये. ध्यान तर चालू केलं, तासभर भजन झालं, पण मनात आलं अरे मी ध्यानाला बसलो, पण त्या पाडसाने काही खाल्लं असेल की नाही. कळतंय का? आपलं देखील हेच आहे. वाटतं कीर्तनाला जावं, कथेला जावं, गावामध्ये सप्ताह आहे सप्ताहाला जावं, पण पाडसं इथं बांधून ठेवली, त्याचं काय? त्यांना चारा कोण टाकणार? त्यांना पाणी कोण पाजणार? नाही का? या चिंतेत महाराज आपलंही आयुष्य निघून जातं. आज भरताचं आतापर्यंत झालेला परमार्थ आता नेमकं त्याला दृष्ट लागले म्हणावं, नाही का? आणि आज ते पाडस आणलं आणि आतापर्यंत भगवंताच्या भजनाची चिंता करणारा तो भरत आता त्या पाडसाची चिंता करू लागला. कारण हे हिंस्र जंगल आहे. या जंगलामध्ये हिंस्र पशु राहतात. एखादा हिंस्र पशु येईल, वाघ सिंह येईल आणि त्या पाडसाला खाऊन जाईल, घेऊन जाईल. म्हणून तासाभराने 2 तासाने लगेच डोळे उघडून बघणार कुठे पाडस. आणि ते पाडस पण असं महाराज, ही नेमकं ध्यानाला बसलं की त्याच्या मांडीवर येऊन बसणार, नाहीतर खांद्यावर उडी मारणार. ते भजन राहिलं ना ज्याच्यासाठी आला होता ते. आज एक दिवस महाराज तो ध्यानाला बसलाय. नेमकं हरणाचा कळप बाहेर आला आश्रमाच्या. त्या कळपामध्ये हे गेले निघून. कोण? हरणाचा पाडस. उघडले डोळे, पाहतो तर पाडस नाही. आयुष्याची शेवट, आयुष्याचा संध्याकाळ अर्थात त्याचा आलेला होता. आणि भरताने पाहिलं पाडस नाही, अर्थात त्याच्या विरहामध्ये देह ठेवला. झालं काय? जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनी. आपलंही तेच होत आहे. एक म्हातारं मारायला टेकलं होतं. म्हातारं बरं का. आता म्हातारं मारायला टेकलं, त्याने वासुदेव केशव हरिनारायण काहीतरी म्हणावं ना. म्हातारं ते म्हणत नव्हतं. म्हातारं म्हणायचं वा के वा के आणि बंद व्हायचं. म्हाताऱ्याचं बोलणं बंद झालं होतं. कॉटवर पडलेलं म्हातारं, काही क्षणार्धात आता हे जाणारं म्हातारं, काही दिवसात जाईल असं असं म्हातारं. पाण्यावर चाललं होतं, चमच्याने पाणी. आणि म्हातारं 2 शब्द म्हणायचं, वा के वा के. पोरांना वाटलं वासुदेव केशव म्हणताय म्हातारं. मरायला टेकलं तर वासुदेव केशव म्हणतंय म्हातारं. पण ते म्हातारं वासुदेव केशव म्हणतंय की नाही याची जरा खात्री करून घ्यावं म्हणून चांगल्या डॉक्टरला बोलवलं. त्यांच्या डोक्यात थोडं वेगळं आलं. वाक्य नाही, एखाद्या वेळेस कुठेतरी गाठोडं म्हाताऱ्याने एखाद्या झाडाखाली कुठेतरी ठेवलं असणार आहे. आणि म्हातारं मारायच्या वेळी वा के 2च शब्द म्हणायचं. मग पोरांना संशय आला, नक्की गाठोडं कुठेतरी ठेवलंय. आणि आपण जर ते म्हाताऱ्याकडून बोलून नाही घेतलं तर ते धन कुणाच्या दुसऱ्याच्याच हाती लागायचं, नाही तर ते तसंच सडून जाईल. म्हणून म्हाताऱ्याकडून काहीतरी बोलून घ्या, पूर्ण बोलून घ्या. नेमकं वाक्य भानगड काय. चांगला डॉक्टर बोलवला. आता असा चांगला डॉक्टर बोलवला. त्या डॉक्टरने महाराज त्याची PhD होती त्यामध्ये. आणि आल्यानंतर तो MD डॉक्टर त्यांनी तपासलं. आणि तपासल्यानंतर तो तज्ज्ञ होता त्यातला. त्याने सांगितलं, म्हटले म्हातारं जवळपास गेल्यात जमाय. मग म्हणजे काही नाही, ते तेवढी भानगड फक्त ते म्हातारं वाक्य म्हणजे नेमकं काय म्हणते तेवढा आम्हाला अर्थ कळाला की म्हातारं मेलं तरी तेवढं कळू द्या म्हणले ठीक आहे. पण म्हणजे माझ्याकडे इंजेक्शन आहेत पण मौल्यवान, एक लाखाला 1 इंजेक्शन. म्हणले देऊ का? म्हातारा आता लई 2-4 वाक्य बोलून म्हटले.
द्या म्हणले इंजेक्शन. पोराने विचार करायचा 4-5 लाखाचं गाठोडं सापडलंच, 1 लाख जाऊ द्या त्यातले, द्या इंजेक्शन. आणि जसं इंजेक्शन दिलं म्हाताऱ्यामध्ये जान आली महाराज, नाही का, शक्ती संचार झाला. आणि आतापर्यंत म्हातारं वैतागलं होतं, 4 दिवस झाले वा के वैतागलेलं म्हातारं, ज्याने महाराज आयुष्यभर परमार्थ केलेला नव्हताच. वासुदेव यायचा संबंधच नव्हता, पोरांनाही माहिती होतं, पण काहीतरी भानगड असली पाहिजे म्हणून इंजेक्शन दिलंय. आणि आता म्हातारं वैतागलेलं म्हातारं 4 दिवस वाके म्हणणारं महाराज, जे शिव्याचा सपाटा सुरू केला. तुम्हाला काय आकलत नाही, तुम्हाला काय कळतच नाही, तुम्हाला डोके का हा. आणि डॉक्टरने सांगितलं होतं म्हातारं बोलन, 2-4 वाक्यच बोलन, त्याच्यानंतर म्हातारं बोलणार. आणि जे बोलायचं म्हाताऱ्याने तुम्हाला आकलत नाही, तुम्हाला डोके येत नाही, तुम्हाला काय कळत आहे का, याच्यातच 4-5 वाक्य दिले घालून. आणि पोरगं पुढे आलं मोठं, असा हात ठेवला, म्हणलं बाबा नंतर काय शिवायचं याचे ते द्या, पण पहिले ते वाक्य काय भानगड ते सांगा. म्हातारा, अरे 4 दिवस झाले मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय, काय प्रयत्न करताय. वाह गुतली गाडी. डॉक्टरने सांगितलं तर 4-5 वाक्य बोलन, ते हेच बोललं म्हातारं, वा आता काही बोलायचा पुढचा संबंधच. डॉक्टर म्हणले तुम्ही घाबरू नका, इंजेक्शनची बॅग पण 1 लाख वाढतील. पोराने डोक्याला हात लावला, म्हणले आता हे काय उपद्व्याप करून ठेवलाय म्हाताऱ्याने, जायचं पटक्यात लगेच मरून जायचं, तर ते काही वाक्य आता ते आम्हालाच सोडता येईल. द्या म्हणले इंजेक्शन, पुन्हा दुसरं इंजेक्शन. पोराला माहिती आता 2 लाख जाऊ द्या म्हणले, आता जर मोठं गाठोडं सापडलं तर गाबाळ जर मोठं सांग, द्या मला इंजेक्शन. आणि जसं इंजेक्शन दिलं पोरग पुढे आलं मोठं, तोंडावर हात ठेवला, नंतर काय शिवाय द्यायचे त्या द्या, नंतर द्या, पहिले ती भानगड सांगा, वाके काय भानगड. आणि आता म्हातारा सांगू लागलं, अरे पोरा हो 4 दिवस झाले तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतो. म्हणले काय सांगायचा प्रयत्न करते, ते वासरू ना म्हणले, वासरू ते केरसुनी खाऊ राहिलं, केरसुनी वासरू केरसुनी खातय. अर्ध्याच्या वर केरसुनी खाऊन झाली होती, केरसुनी पण कामात आली नाही, कळतंय का. आणि ती केरसुनी कितीला गेली मला नाही वाटत, मेल्यानंतर म्हाताऱ्याचं उत्तर कार्य पोरांनी केलं असं. जाऊ द्या म्हाताऱ्याला. मरायच्या वेळी तरी देवाचं नाव घ्यावं हे सांगायचं आहे मला. जर ती अपेक्षा असेल, जर तुमचा जीव त्या इच्छा आकांक्षेमध्ये गुंतत असेल, तर संत सांगतात वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपवळी जन्म घे. मरायच्या वेळी जशी भावना असेल तसा पुढचा जन्म मिळतो. आज भरत राजा हरणाच्या गर्भामध्ये गेला, हरण योनीमध्ये गेला, हरणाच्या योनीमध्ये गेला, पण मागच्या जन्मातलं ज्ञान होतं. हरणाच्या योनीत जाऊन देखील हरणाच्या बरोबर राहून हरणाची संगती त्यांनी केली नाही. एक दिवस योगाग्नीने आपलं शरीर शांत केलं, पण त्याचा तो जन्माचा जो कार्यक्रम आहे, जन्माला येण्याचा तो संपला नव्हता. अजून महाराज एक जन्म शिल्लक होता. तो पुढच्या जन्मी हरणाची योनी संपल्यानंतर आता पुढची योनी एक अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणाच्या घरी त्याचा जन्म झाला. अंगिरस गोत्राचा ब्राह्मण आहे. असं सांगतात की त्या ब्राह्मणाला 2 पत्नी आहेत. पहिल्या पत्नीपासून 9 मुलं झालीत, आणि दुसऱ्या पत्नीला, लहान्या पत्नीला 1 मुलगा आणि 1 मुलगी झाली, 1 कन्या झाली. जुळं 1 मुलगा आणि मुलगी झाली. त्यात हा दुसऱ्या पत्नीचा मुलगा मृग शरीराचा त्याग करून आता शेवटच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण झाला होता. त्याचं नाव भरत ठेवण्यात आलं. पण वडिलांनी शिकवलेला मंत्र तो बरोबर येत असून चुकीचा म्हणायचा, म्हणून वडिलांनी त्याला मूर्ख, मूर्ख म्हणजे संस्कृतमध्ये मूर्खाला जड म्हणतात, जड, म्हणून त्याचं नाव ठेवलं. हा येत असून चुकीचा म्हणतोय, मूर्ख आहे म्हटले, मूर्ख नाही, मग जड भरत, जड भरत नाव ठेवलं. आता तो जड भरत, भरतच नाव, पण जड भरत सगळं गाव बोलू लागलं. त्यांनी एक नियम केला होता, कुणी काही सांगू द्या, नाही म्हणायचं नाही. कुठलंही काम सांगू द्या, नाही म्हणायचं नाही, पण जसं सांगितलंय तसं करायचं.
त्याच्यामुळे कोणी काम सांगायचं पण पुढच्या वेळेस म्हणायचे याला नका सांगू, सगळ्या गावाला सांगा पण याला सांगू नका, का जसं सांगितलं तसं करीत नाही. आणि पुढे असं सांगतात की वडील निवर्तले, वडील वाढले आणि मोठ्या भावाने मला जाच द्यायला आरंभ केला. एक दिवशी रानामध्ये ज्वारी राखण्यासाठी त्याला पाठवलं. रानामध्ये गेला, आता पाखरं राखण्यासाठी गेलाय, पण संतांचं हृदय आहे. पाखरं राखण्याकरता गेल्यानंतर आपण पाखरं हाणतो का बोलवतो? का या वृक्षबल्ली आम्हा सोयरी वनचरी असं म्हणतो. पक्षी सुस्वरे आळवी ती वृक्षबल्ली. पक्ष्यांना बोलवतो आपण, आणतो, पण त्यांचं वेगळं होतं. ते आलेले पक्षी जे खायला आलेले होते ना, त्यांना पाणी देखील बाहेर जायचं गरज नव्हती. ते घागरीने पाणी तिथे आणत होते. रानातच पाणी प्यानी, इथंच खा, कुठे जाऊ नका. शेवटी भाऊ दुपारच्या वेळेला भाकरी घेऊन आला आणि आल्यानंतर भावाने पाहिलं आणि पाहिल्यानंतर महाराज त्याच वेळी सांगितलं, म्हणले महाराज काय करताय? म्हणले काही नाही, हे पाखरं खात होते, म्हणले त्याला इथंच पाणी पाजावं असं वाटलं मला. अरे म्हणले ते पाखरं राखण्यासाठी पाठवलं होतं. राखण्यासाठी म्हणजे त्यांना हकलण्याकरता, त्यांचं रक्षण करण्याकरता नाही. मग घरी पण जाऊ नका म्हणले, आता तुम्ही इकडंच तुमचं काय करा, तोंड काळं करा, इकडंच जा, आता घरी येऊ नका, इकडं जा म्हणले. आणि मग तो जड भरत महाराज आता घरी न जाता कुठेही राहू लागले. त्याच वेळची घटना आहे. एका पुढे जंगलामध्ये जात असताना एका डाकूच्या सरदाराने महाराज पुत्र कामनेने भद्रकालीला मनुष्यबळी देण्याचा संकल्प केला होता. रात्रीच्या वेळी त्याचा पशु पळून गेला. नरबळी द्यायचा होता देवीला, भद्रकालीला. रात्रीच्या वेळी ते पळून गेला. का? सकाळी त्याचा तो संकल्प पूर्ण झालाय, मुलगा झालाय म्हणून त्याने तो नर आणला होता. आता तो नरबळी द्यायचा, तो पळून गेला. शेवटी सैनिकाला सांगितलं, म्हणजे बघा कोणी दिसतंय का? आणि मग सैनिक आले, त्यांनी या जड भरताला पाहिलं आणि नेलं. यांनी नियम केला होता, चला म्हणलं की चालायचं, कहा गए तो कहा नाही, क्या लाए तो चालायचं, उठा उठा, बसा जेवायला, बसले. महाराज तिथे नेल्यानंतर त्यांना सुंदर स्नान घातलं, नवीन कपडे घातले, सुंदर जेवण दिलं आणि गळ्यामध्ये माळ घातली. आणि आता त्या खांबाला बांधलं जिथे आता उद्या सकाळी त्यांना बळी द्यायचा. आणि सकाळी महाराज भद्रकाली समोर तो संकल्प पूर्ण झालाय, मुलगा झालाय डाकूला, म्हणून तो संकल्प पूर्ण करण्यासाठी बळी देण्यासाठी त्या जड भरताला पुढे केलं. आणि मारणार महाराज 10,000 तलवारीने, तो मारणारा देखील तिथे होता. आणि मारणार इतक्यात भद्रकाली प्रसन्न झाली, भद्रकाली प्रगट झाली. भद्रकालीने मारणाऱ्याचंच मुंडकं उडवलं आणि त्याचा चेंडू खेळत खेळत राजाला सांगितलं, सरदार, डाकूचा सरदार, अरे हा माझा भक्त आहे, याला मारू नका, सोडून द्या याला. आणि तिथून महाराज जडभरताला सोडून देण्यात आलं. जडभरत पुढे जात असताना एक सिंधू सुवीर देशाचा राजा रहुगण ज्ञानप्राप्तीसाठी कपिलांकडे निघाला होता. आत्मज्ञान प्राप्तीसाठी जात असताना पालखीमध्ये तो चालला होता. 4 भोई होते, त्यातला एक भोई आजारी पडला, म्हणून चौथा कोणीतरी पार्टनर पाहिजे पालखीला खांदा देण्यासाठी. म्हणून सांगितलं सैनिकाला, बघा कोणी दिसतंय का? हे जडभरत एका झाडाखाली बसले होते, त्यांना सांगितलं चला. या आले, पालखीला खांदा दिला आणि चालत असताना असं चालत होते, एखादा मुंगी जरी आली तर यांनी उडी मारावं. संत आहेत ना, ज्ञानोबा सांगतात, साधूंची अहिंसा अशी आहे. पायाची अहिंसा सांगितली, वाणीची अहिंसा सांगितली, सगळ्या अवयवाची अहिंसा सांगितली. पायाची अहिंसा अशी सांगितली. ज्ञानोबा म्हणतात, ते वाट कृपेची करीत दिशाची स्नेह भरीत, जीवातळी आथरीत आपला जीव. पायाखाली एखादा जीव येईल आणि तो मरेल म्हणून त्या जीवाखाली आपला जीव संत ठेवतात. तो जीव मरू नये ही काळजी संत घेतात. जीव आला, मुंगी आली की उडी मारावी. आणि जशी उडी मारली, पालखीच्या मध्ये दांडा होता, तो दांडा त्या राजाला लागायचा. एकदा झालं, दोनदा झालं. महाराज ते राजाने सांगितलं सैनिकाला, म्हणले पहिले पालखी खाली ठेवा म्हणले. झालंय काय? पालखी खाली ठेवा, खाली ठेवा म्हणले. आणि खाली ठेवायला लावली. आणि आता सांगितलं कोण उड्या मारते? ते बाकीची तिघं म्हणले हे उड्या मारताय म्हणले. हे अजून पेटलेलं नाही म्हणले, नवीन आहे जरा, याला कसं चालावं माहीत नाही म्हणले. असं सांगितलं त्याने महाराज राजाने.
अरे कोण आहेस तू? तो म्हणला जड भरत. अरे तुला माहिती मी कोण आहे? कोण आहे? मी सिंध सुवीर देशाचा राजा, माझं नाव रहुगण. आता तो आतापर्यंत कधी कुणाबरोबर तत्वज्ञानाच्या गोष्टी त्यांनी केल्या नव्हत्या, पण आता बोलू लागला. महाराज आता तुम्ही सांगितलं मी सिंध सुवीर देशाचा राजा, माझं नाव रहुगण, यातलं तुमचं नाव कोणतं? मला उलट बोलतो का? म्हणजे माझं नाव रहुगण आहे. म्हणजे हे रहुगण नाव तुमच्या शरीराचं आहे की आत्म्याचं? माणसाचं शरीराचं नाव असतं का आत्म्याचं नाव असतं? काय सांगता येईल आपल्याला? काहीच बोलत नाही. आपली बोबडी वळेल तिथं, बोलताच येणार नाही, नाही का? शरीराला नाव नाही, दिलं जातं नाव, पण हे जन्माजन्मींचं नाव नाही. ऐका, ज्या शरीराला नाव दिलं जातं ना, ते शरीर एक दिवस जाणार आहे. आत्मा तो जन्मालाच येत नाही, त्याला नाव काय देणार आपण? जे आत्मज्ञान तिकडे पाहिजे होतं. अरे असे तुझे जन्म किती झाले, तुझे आणि माझे, आणि मग त्याला मागच्या जन्माचं ज्ञान करून दिलं. राजा रहुगणा, अरे मागच्या अवतारामध्ये तू हरण म्हणून, हरणाचा पाळस म्हणून माझ्या आश्रमात आला, काही काळ माझी संगती घडली, या जन्मामध्ये तू राजा झालास. म्हणून सत्संगती कर, संत संगती कर, तरुण जाशील. गुरु